सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय आणि रामाने आता सर्वांना गार्डनमध्ये बोलावलेले असतात आणि सर्वजण समोर असतात. तेव्हा आई आजी म्हणते की अरे हे सर्व काय चाललंय. तर लगेच सीमा म्हणते की आई आजी, रमा आणि अक्षय नवरा बायको आहेत आणि त्यामुळे ते एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करू राहिलेत. तर आई आजी म्हणते की मग त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन करा ना म्हणा त्यांना. सगळ्यांचे देखत हा देखावा कशाला, असे आता आई आजी अक्षयला बोलते. सीमा म्हणते की आपण त्याला असं आज जा आणि तिकडे प्रेम व्यक्त करा असं नाही ना सांगू शकत. सीमा म्हणते की त्यांची मर्जी, तेव्हा त्यांना जे पाहिजे ते करू द्या, कारण दिखावा करणारे आपल्या घरामध्ये अजून अनेक लोक आहेत असे आता सीमा शशिकांतकडे बघून बोलते. आई आजी म्हणते की मला हे सर्व काही कळतच नाही. अक्षयला बांधून ठेवण्यासाठी ती रमा हे सर्व जे काही करते आणि अक्षयसुद्धा तिथंच ऐकतो. तर मोठ्याने अक्षय तोंडाला हात लावत म्हणतो की ऐका हो ऐका. तेव्हा अक्षयला आई आजी म्हणते की बस पुरे झालं आता हे. अक्षय म्हणतो की आई आजी मी माझ्या बायकोसोबत आहे आणि तिच्यासमोर मी छान गाणी लावलेली आहेत. तर शशिकांत म्हणतो की आई आजी असू दे ग, माझा बछडासुद्धा माझ्यावरच गेलाय. मला जे आवडतं ना त्यालासुद्धा तेच आवडतं. मला जसं ग्रँड लागतं ना तसं त्यालासुद्धा लागतंय. काय रे बाछड्या, असे आता शशिकांत अक्षयला बोलतो. अक्षय म्हणतो की नाही हो, मी कधीच तुमच्यासारखा नाही आहे, कारण तुम्ही माझ्या आईसाठी कधीच असं काही मोठं ग्रँड केलं नाही आणि तुम्ही हे ग्रँड कुठल्या बाईसाठी केलं असेल ते तर आम्हाला माहीत नाही. शशिकांत म्हणतो की अरे मी तुला जन्माला घालून हे जग दाखवलं, तू तेवढं तरी केलंस का. तर रागाने अक्षय म्हणतो की या माणसाचं थोबाड देखील बघायला मला आवडत नाही आणि रागाने अक्षय शशिकांतकडे येऊ लागतो. पण तेवढ्यात खाली असलेली लाईट माळचा अक्षयच्या पायामध्ये ती लाईट माळ अटकते. तेव्हा शशिकांत म्हणतो की स्वारीची लाईट माळच गेली आई आजी. शशिकांत म्हणतो की आता एकच या घरातला दिवा उरलाय आणि तो सुद्धा तू अक्षय घेऊन जा. रागाने अक्षय तेथून निघून जातो. तेव्हा आई आजी रमाला म्हणते की झालं का आता बाप लेकांमध्ये भांडण लावून तुझं समाधान, म्हणून तुम्हाला नको होती रमा इथे. तर रमा रागाने आई आजीला म्हणते की भांडण मी नाही लावलं तर शशिकांत मुकादमांनी लावलंय. तर रागाने रमा ही शशिकांत समोर येत म्हणते की माझा नवरा तुमच्यासारखा नाहीये आणि हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवीन. तर आता रागाने इकडे अक्षय हा घरामध्ये येतो. तेवढ्यात पाठीमागून सीमा सुद्धा तिथे येत म्हणते की अक्षय बाळा माझं ऐक, ते तुला चिडवतायत, तुला कळत कसं नाही. अक्षय म्हणतो की जोपर्यंत रेवा आपल्या घरात आपल्या डोक्यावर बसून आहे ना तोपर्यंत असंच होत राहणार आहे. तर सीमा म्हणते की काय म्हणणं आहे तिचं. तेव्हा अक्षय म्हणतो की तिचं असं म्हणणं आहे की तिचं माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा हसतच सीमा म्हणते की प्रेम आणि ती रेवा. सीमा म्हणते की ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं ना त्या व्यक्तीला त्रास होईल असं आपण कधी वागतच नाही. अक्षय म्हणतो की तिचे हे सर्व जे काही आज चाललंय ना ते सर्व नाटकं आहेत. सीमा म्हणते की अगदी बरोबर आहे. जे रमाच्या नशिबात आहे ना ते सर्व तिला पाहिजे. तिला हे सर्व हिसकावून घ्यायचंय रमाकडून आणि हा सर्व तिचा मूर्खपणा आहे असे आता सीमा अक्षयला बोलते. अक्षय म्हणतो की आई तिचं माझ्यावर प्रेम नाही आणि हे सिद्ध करण्याचा मला एक मार्ग सापडतोय. अक्षय म्हणतो की आई मी बघ आता काय करतो आणि लगेच अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येतो. तर आता तिथे रमा ही बेडरूममध्ये बसलेली असते. तर रमा म्हणते की स्वतःला चिडचिड करून घेण्याची काय गरज आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा मला नाही सहन होत. रमा म्हणते की तुम्ही जेवढे चिडताल ना तेवढे जास्त ते तुम्हाला चिडवतील. तर रमा म्हणते की तुम्ही नका ना एवढं चिडवत जाऊ. तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा मी शाळेत होते ना तेव्हा सुद्धा मी तुमच्यासारखीच अशी चिडायची. रमा म्हणते की मी त्यावेळेस बारीक होती ना, जेव्हा ते मला चिडायचे ना तेव्हा मी खूप चिडायचे आणि मग ते माझ्यावर हसायचे. रमा म्हणते की एक दिवस मी काय केलं, मी चिडलेच नाही. मग त्यांना सांगते की मी बारीक मुळातच आहे आणि लोकांना बारीक होण्यासाठी काय काय करावं लागतं. रमा म्हणते की मी काही जरी खाल्लं तरी मी जाडच नाही होत असं मी त्यांना सांगितलं आणि मग त्यांनी मला चिडवण्याचं बंदच केलंय. रमा म्हणते की आपण जेवढं चिडतो ना तेवढंच लोक आपल्याला अजून जास्त चिडवतात. अक्षय म्हणतो की हे बोलणं सोपं आहे पण शशिकांत मुकादमांना बघितल्यावर मला राग येतो आणि माझी चिडचिड होते. तर अक्षयला राग आलेला असतो आणि रागाने अक्षय कंबल तोंडावर घेऊन झोपी जातो. तर थोड्या वेळाने अक्षय पुन्हा उठून रामासमोर बसतो. अक्षय म्हणतो की मगाशी रामा मी तुझ्यासाठी एवढी छान गाणी गायली होती. तर रामा म्हणते गायली नव्हती, लावली होती. तर अक्षय म्हणतो हो तेच ते. अक्षय म्हणतो गाणं लावून मी तुझ्यासाठी इतक्या आणाभाका घेतल्या आणि तू तू फक्त उभीच होते. आणि पटकन अक्षय पुन्हा झोपी जातो. तेव्हा रमा म्हणते बाहेर तर तुम्ही काय काय बोलत होते. एक आठवडा, एक तास, एक वर्ष आणि पूर्ण आयुष्यभर मी तुझी वाट बघत थांबेन आणि आता काय लगेच झोपलात. रमा म्हणते की इतक्यातच संपली का तुमची सहनशक्ती. तर शुकशुक करत रमा पुन्हा अक्षयला उठवू लागते.
पुन्हा रमा ही अक्षयच्या डोक्यावरचे कंबल काढते. तर अक्षय म्हणतो की नाही नाही, माझी शक्ती नाही संपली, पण मला तुझा असा हा स्वभाव नाही आवडत. अक्षय म्हणतो की कायम तू माझ्यावर रुसून बसतेस, तुला असं नाही वाटत का तुझ्या नवऱ्याला प्रेमाने जवळ घेऊन बसावं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवावा, त्याला कुरवाळावं. तर रमा सुद्धा आता कंबल घेऊन पटकन झोपी जाते. तेव्हा अक्षय रमाला उठवू लागतो. तेव्हा रमा म्हणते की मी काय म्हणते की झोपा आता. तर लगेचच प्रेमाने रमा ही अक्षय समोर येते आणि प्रेमाने अक्षयचे डोके दाबत केस कुरवाळू लागते. तेव्हा अक्षयसुद्धा प्रेमाने अगदी रमाच्या मांडीवर येऊन झोपतो. त्यानंतर आता प्रेमाने अक्षय झोपी जातो. तर दुसऱ्या दिवशी अक्षय हा आनंदकडे येतो आणि त्याने एक ब्लॅकबोर्ड आणलेला असतो आणि त्याच्या डोक्यातील प्लान अक्षय हा आनंदला सांगतो. तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय, हा प्लान तू अभिषेक, आरती किंवा रमाला सुद्धा सांगू नको. अक्षय म्हणतो की अरे रमाला तर सांगू देत ना. तर आनंद म्हणतो माझं ऐक. तेवढ्या जान्हवी तिथे येते आणि म्हणते काय चाललंय तुमचं, रमाला काय सांगायचं नाही. आनंद म्हणतो काही नाही ग, त्याला मी तेच सांगत होतो की क्लायंटचं ट्रस्ट इम्पॉर्टंट आहे ना. आणि आनंद हा बोलणे बदलतो. आनंद म्हणतो बाय द वे जान्हवी, तू इथे का आलीस. तर हसतच जान्हवी म्हणते की अरे मी माझं नेल आयनर विसरले होते. जान्हवी म्हणते की चालू दे तुमचं आणि जान्हवी तेथून निघून जाते. जान्हवी गेल्यानंतर आनंद म्हणतो की कोणाला काही सांगायचं नाही अक्षय, कारण ही गोष्ट दुसऱ्याकडून जर रेवाला कळली ना तर रेवा काहीही करू शकते. अक्षय म्हणतो की तुझं हे बरोबर आहे आनंद, पण ती रेवा ना माझ्या समोर जरी आली ना तर माझ्या तळपायाची आग मस्तकात जाती. आनंद म्हणतो की एक गोष्ट तू लक्षात ठेव अक्षय, हे जे काही तू करतोयस ना ते फक्त तुझ्या आणि रमाच्या सुखी संसारासाठीच करतोयस तू. इकडे आता रेवा तिच्या बेडरूममध्ये फोनवरती काम करत असते. तेवढ्यात आरती आणि रमा तिथे येतात. तर आरतीने आता लोकरीचा दोरा आणि सुई आणलेली असते. तेव्हा लगेचच आरती आणि रमा म्हणतात की अगं रेवा, तुला आता तुझ्या बाळासाठी स्वेटर विणवायचं असेल ना, तर म्हणून आम्ही दोरा आणि सुई घेऊन आलो तुला ते शिकायला, कारण तुला ते आता शिकावं लागेल. रेवा म्हणते की मला काही शिकण्याची गरज नाही आहे. रमा म्हणते की रेवा असं काय करतेस, अगं या दिवसामध्ये बायकांना वेगवेगळं करण्याची आणि शिकण्याची गरज असते. तर रमा म्हणते की आरती वहिनी तुम्ही तरी सांगा ना. तेव्हा आरती म्हणते की आपल्या बाळासाठी विणलेलं स्वेटर आणि ते विणायला किती मजा येते बायांना. तर रागाने रेवा ते लोकरीचे दोरे कॉटवर टाकते. तेवढ्यात आई आजी हसत तिथे येत म्हणते की काय चाललंय. तेव्हा रमा म्हणते की आई आजी, आता रेवाला बाळ होणार आहे ना, तेव्हा या दिवसामध्ये रेवाला छान छान काहीतरी विणावं असं वाटतंय, म्हणून मी तिच्यासाठी लोकरीचे दोरे घेऊन आले. तर आई आजी हसू लागते. आई आजी म्हणते तिची जर इच्छा नसली तर आपण ते विकत सुद्धा आणू शकतो. तेव्हा आरती म्हणते की तेही बरोबर आहे, पण आम्ही तिला म्हणालो विकत आणू तर ती म्हणे नाही नाही मीच विणते. रमा म्हणते की बाळ झालं ना तर कपडे आणायचे नसतात, तोपर्यंत तू शिकून घे बर का रेवा. आणि लगेच रमा ही रेवाला स्वेटर कसे बनवायचे हे शिकू लागते. तर आई आजी सुद्धा तिथेच बसलेली असते. रमाने सांगितल्याप्रमाणे आता रेवा स्वेटर विणू लागते. तर हसतच आई आजी म्हणते की रेवा तू काही काळजी करू नकोस बर का, तू आराम कर, आम्ही सर्वजण आहोत तुझी काळजी घ्यायला. इकडे आता अक्षय प्लान नुसार आनंदला म्हणतो की मी आता त्या रेवा बरोबर असं काही वागायला सुरुवात करणार आहे की रेवाला असं वाटायला हवं की आता मला तिच्याविषयी सहानुभूती झाली आणि मी तिच्यासोबत चांगलं वागतोय आणि मला असं काहीतरी केलं पाहिजे, तेव्हा तिला विश्वास बसेल की मी नाटक करत नाहीये. जे काही मी तिच्याशी वागतोय ना ते जेन्युइनली वागतोय, कारण एका दिवसात मी माझ्यात हा काही बदल घडू शकत नाही. मी जर एका दिवसात अचानक बदललो तरी सुद्धा तिला शंका येईल. आनंद म्हणतो याच्यावर सुद्धा माझ्याकडे एक आयडिया आहे अक्षय. तर आता इकडे रमा आणि आरती रेवाला स्वेटर शिकवत असतात. तर आरती म्हणते की रेवा तू गुत्ता केला या दोऱ्यांचा. रेवा म्हणते तेच तर मी सांगते, मला जमत नाहीये. तेव्हा रमा म्हणते तू प्रयत्न कर. तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की हे सर्व इथं काय चाललंय आणि रेवा तुला ऑफिसला यायचं नाही का. आरती म्हणते की अहो ती प्रेग्नेंट आहे ना, ती कशी येणार हा ऑफिसला आता भाऊजी. तर अक्षय म्हणतो की आता प्रेग्नेंट आहे म्हणून ऑफिसला नाही यायचं आणि सगळं कामच सोडून द्यायचंय का रेवा. अक्षय म्हणतो बाय द वे हे तुझं काय चाललंय विणकाम, आणि तू तर अगदी नॉर्मल बायकांसारखी वागायला लागली. तेव्हा अक्षय ते बोलणे ऐकून रेवा सुद्धा आता अवाक झालेली असते. तर अक्षय म्हणतो आवडलं मला हे, आणि असेच हे बदल तू स्वतःमध्ये करून घे, म्हणजे मग आम्ही तुला आवडायला लागू. तेव्हा त्या अक्षयचे बोलणे ऐकून आता आई आजी आणि रेवा सुद्धा अवाक झालेली असतात. अक्षय म्हणतो की तू येणार आहेस का रेवा माझ्याबरोबर ऑफिसला की जाऊ मी. तर लगेच रेवा पटकन उठून उभा राहते. आई आजी म्हणते की अगं अगं हा सावकाश, आता तू प्रेग्नंट आहेस. तर ते रेवा म्हणते हो. तर रेवा म्हणते की मी येते ऑफिसला आणि तू पुढे हो अक्षय, मी चेंज करून आलेस. तर रेवा निघून जाते. तेव्हा अक्षय हा रमाच्या खांद्यावर हात ठेवून तेथून निघून जातो.
तर आता रमा विचार करते की हे स्वतः रेवाला बोलवायला कसे काय आले ऑफिसला जाण्यासाठी आणि आता त्यांच्याच गाडीतून रेवा ऑफिसला जाणार का. तर आता रमाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तर आता गाडीत जाण्यासाठी रेवा ही बाहेर अक्षय समोर येते आणि अक्षयला म्हणते की अक्षय, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि माझं प्रेम हे मी कुणाबरोबर असं शेअर नाही करू शकत आणि त्याचा मला खूप त्रास होतोय. तेव्हा अक्षय म्हणतो की तुझ्या पोटात रेवा कुणाचं तरी बाळ आहे आणि तुझ्या पोटात दुसऱ्या कुणाचं तरी बाळ वाढत असल्यामुळे मला त्रास होणारच ना, आणि मग मी कसा आनंदात राहू, असे आता अक्षय रेवाला बोलतो. तर आता घरी येताच अक्षय पुन्हा रेवासाठी जेवण घेऊन येतो आणि म्हणतो की रेवा जेवण करून घे. तर रेवा म्हणते मला भूक नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की तुला कशी भूक नाही आणि तू कशी खात नाही ना ते मी आता बघतोच. तर अक्षय म्हणतो की आता तू कशी खात नाही तेच मी बघतो आणि लगेच अक्षय त्याच्या हातातून एक घास रेवाच्या तोंडात घालतो. तर रमाला मोठा धक्का बसतो आणि घास खात खात रेवा ही आता अक्षयकडे बघते. तेव्हा आता अक्षयने आता रेवासोबत जवळ येण्याचे मोठे नाटक केले आहे. तेव्हा आता रेवाचं अक्षयवर प्रेम नाही हे अक्षय कसा आई आजी आणि सर्वांच्या समोर आणतो आणि ते बाळसुद्धा माझे नसल्याचे कसे समोर आणून अक्षय कसा रमाचा होतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.